यशदेव दांडा आता रुपेश। तर आपण दयाराम पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते रोहनला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय। अगदी रोहन घरत जॉन्टी 2 षटक महत्वपूर्ण 3 सफलता ज्यांना संपादित केल्यात। चांगला खेळ जॉन्टी यांचा पाहायला मिळाला। दयारामजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया। अगदी रोहन घरत जॉन्टी एक उत्तम खेळाडू, अगदी नावा टेनिस क्रिकेटचं नाव ज्यानं गाजवलंय। आज मात्र चांगली गोलंदाजी 51 धावसंख्या असताना डिफेंडिंग गोलंदाजी रोहनचे पाहायला मिळाली आहे। रोहन जास्त काय नसेल, अगदी संघ अडचणीमध्ये होता आणि त्यामध्ये आपण कमी स्कोर होता 51 म्हटलं तर या मैदानावर आहा म्हणता पार केला जात आहेत। पण तुमच्या गोलंदाजीने संघ विजयी झालाय। नक्कीच गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण 3 सफलता संपादित केल्यानंतर आनंद कसा होता? आनंद खूप होता, पण 50 रन म्हणजे तर 80-90 रन आहेत। एवढं 50 स्कोर केला म्हणजे पिच एकदम तिथनं खालनं बॉल पण नाही दिसत आणि आमच्या प्लेयरांनी चांगली बॉलिंग टिकली आणि फिल्डिंग पण चांगली केली। नक्कीच धन्यवाद। पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील नावा टीमला। आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅचचा आपण आवाज ऐकूया। आवाज असेल हरिग्राम विभागातील एक दमदार आवाज वैभवजी भोपी। ओव्हर टू वैभव सर। थँक्यू उमंग, थँक्यू सन्माननीय नितेशजी पंडित सर, थँक्यू रॉक्षा प्रवीणजी गायकर सर। चला मॅच कडे बोलूया आपण। पहिल्या फेरीतील अंतिम लढत सामना होईल भोलानाथ आवरे आणि जाणता राजा दादर पेन या 2 दिग्गज संघामध्ये पहिल्या फेरीतील अंतिम लढत। परंतु यानंतरचे जे सेकंड अँड थर्ड राऊंडच्या मॅच होते त्या सगळ्या 3 चला टीम आवरेला विनंती असेल लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि टीम जाणता राजा 11 दादर क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची। वैभव आपण दादर संघाचा विचार केला तर पेन तालुक्यातील अतिशय बलाढ्य संघ म्हणून ज्याची ओळख आणि संघाचा टी शर्ट आपण जर पाहिलात एक चांगली जर्सी तुम्ही पाहताय आणि संघाचे पुरस्कर्ते वैभव ठाकूर साहेब आपला आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। दरवर्षीप्रमाणे या संघासाठी ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट देखील स्पॉन्सरशिप केले जात आहेत। त्याच्यानंतर आपण पाहिलात या संघाचे खंबे समर्थक प्रवीण ठाकूर साहेब, वैभव ठाकूर साहेब, सुनील नाईक साहेब आणि निखिल पाटील तांबडशेत आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। आमचे परम मित्र अजितभाई पाटील, त्याच्यानंतर गुड डान्सर अतिशभाई पाटील आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि आभार देखील। टीम आवरे पहिल्यांदा त्यांनी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। दादर पेन संघाची सलामीवीर फलंदाजांची जोडी आता रणांगणामध्ये दाखल होत असताना लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायची आहेत आणि त्यासोबत 25 मिनिटांमध्ये संपूर्ण इनिंग ही तुमची संपली पाहिजे याची दक्षता घ्या। नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी देखील मी आताच आमंत्रित करेन दोन्ही कॅप्टन डेव्हिड 11 केळवणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी। त्यामुळे केळवणे आणि वशेनी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला आम्ही विनंती करू की आपण नाणेफेक साठी सज्ज व्हायचं आहे। चला फिल्डिंग लावून घ्या। सुरुवात करतो आपण। वेलकम ऑल व्ह्यूअर्स। पीटीसीच्या माध्यमातून जेवढे आमचे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत जॉईन झालेत सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। खरं तर सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 आणि या प्रकाश शोधातील अर्थात रजनी क्रिकेट स्पर्धेची पहिली रात्र आपण इथे पाहतो। अगदी दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन नीटनेटकं आणि सुव्यवस्थित नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण इथे त्याचा आनंद घेतो। पहिल्या फेरीतील अंतिम लढत आता मैदानामध्ये लढली जाणार आहे। दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा। चांगलं बिग फाईट बिग बॅटल। दोन्ही टीम एकमेकाचे जाणकार आहेत। पंचाकडून ग्रीन सिग्नल टायमिंग अलर्ट। चला डॉरीमॅन आपण इकडे या तिकडे तुम्हाला कोणी गायब केला तर प्रॉब्लेम येईल इथे। सेकंड एंड कडे खेळासाठी सज्ज झालाय कुणाल तर नॉट एंड कडे बादल। हे 2 महत्वाचे खेळाडू ओपनिंग ब्लास्टर्स आता मैदानामध्ये दाखल झालेत आणि प्रमुख गोलंदाजीसाठी संदीप गावण पहिलं षटक आवरेज संघाकडून हात आहे। पहिला बॉल पहिलाच बॉल स्क्वेअर किट करण्याचा प्रयत्न थोडंसं हाराम ऍक्शन आहे आणि त्यासोबत बॉल थोडंसं पडल्यानंतर टॉस झाला
पहिल्या बॉलवर थांबवल्या, डॉट बॉलला सुरुवात झाली या षटकाची. गोलंदाज अगदी बघितलं आपण तर संदीपच्या माध्यमातून निर्धाव चेंडूने त्यांनी या ओव्हरची सुरुवात केली. पॉवर प्ले 2 मिळतील आणि या 2 पॉवर प्ले मध्ये खरं तर संधी असते, फलंदाजांना मुभा असते. त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. दुसरा चेंडू तर लेंथ अँड लाईन मध्ये थोडं हवेमध्ये खेळत, फिल्डर दूर आहेत बॉल पासून, परंतु भरपूर तिथे प्रयत्न केले. चेंडू हातातून निसटला. बऱ्याच परिक्रमा आणि बऱ्याच गोष्टी एकाच बॉलवर घडले. बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. कुणाला आपण बघितलं पहिला बॉल तो निर्धाव खेळ आणि तदनंतर हाफ चान्स फिल्डिंग डिपार्टमेंटला तिथे निर्माण झाली होती, ती गमावली त्यांनी. आणि मिळाली संधी जेव्हा गमावतो तेव्हा बरंच काही आपण गमावतो, त्यासोबत विकेटी गमावली, त्यासोबत चौकारी गेले. नेक्स्ट बॉल. तिसरा चेंडू या ओव्हरचा. डाऊन द ग्राउंड जाण्याचा प्रयत्न होता, थोडस फिरवल्या बॉलला. गती परिवर्तन इथे जरूर बघायला मिळालं. पहिला बॉल अगदी थोडस शॉर्ट लेंथ वापरला, तदनंतर गुड लेन आणि पुन्हा एकदा यावेळेस थोडासा फुलर आणि गुड लेनच्या मध्ये हा चेंडू तिथे त्याने लँड केला. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यावर आणि वेगवेगळ्या गतीने रिलीज करताना दिसलाय संदीप. पुन्हा एकदा यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी केले, इनफिल्डच्या वरून कव्हरला खेळून काढलाय. बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेने. 3 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. अखेरच्या क्षणाला बॉल तिथे अडवला गेला, परंतु तोपर्यंत अवधी होता या दोन्ही खेळाडूंकडे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघं एकमेकाला चांगली समजून घेत आहेत, चांगली पार्टनरशिप कडे सध्या लक्ष केंद्रित करतायत. जेव्हा जेव्हा स्लॉट मध्ये चेंडू येतो तेव्हा सर्कलच्या रिंगणाच्या बाहेर खेळण्याचे प्रयत्न तिथे त्यांनी दाखवले आणि या बॉलवर आलेले या 2 रन संघ पोहोचलाय सध्या 6 वर. पॉवर प्लेचे पहिले षटक आज बघितलं आपण. सुरुवातीला पहिल्या मॅच मध्ये चांगले रन बनल्या, दुसऱ्या मॅच मध्ये इतक्या जास्त रन बनल्यानंतर चेस झाल्या. मागील मॅच भरपूर वेग गेला आणि स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये बॉल तिथे कलेक्ट करताना संदीप डॉट बॉल फुलर लेंथ वरील हा चेंडू. यॉर्क लेंथ एक चांगली लेंथ समजली जाते. वाईड यॉर्कर हा स्पेशल लेंथ राहिली आहे. जर फलंदाजांच्या आक्रमकतेपासून तुम्हाला वाचायचं असेल तर वाईड यॉर्कर ही तुमची पहिली पसंती असली पाहिजे. मागील बॉल आता तसाच काही प्रयत्न केला. इनसाइड आउट हा फटका. कव्हर्सला कव्हर ड्राईव्ह दाखवला, गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट केला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिले षटक जे आता समाप्त झालंय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 10 माले 10 2 चौकार या ओव्हरमध्ये आले, डबल आली आणि अगदी 10 रन, त्यासोबत 3 डॉट बॉल देखील आले. लक्षात घ्या तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत, त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कोणत्याही परिस्थितीत फेकायचे आहेत याची दक्षता तुम्ही घ्या. प्रत्येक टीमला जो जो संघ फिल्डिंग साठी उतरेल, टाइम इज द मनी, वेळेला महत्व तुम्हाला देता आलं पाहिजे. आयुष्य जगताना वेळेने एक गोष्ट फार सुंदर शिकवली. वेळ सांगू शकते की तुमच्याजवळ पैसा किती आहे, परंतु पैसा तुम्हाला सांगू शकत नाही की तुमच्याकडे वेळ किती आहे. त्यामुळे वेळेला महत्व आयुष्यामध्ये आपण दिलं पाहिजे. पहिले षटक संपले, 10 रन ऑन बोर्ड वर आलेत. सलामीला गेलेली जोडी मैदानामध्ये सुरक्षित इथे बघा मिळतं. कुणाल पाटीलला पहिले 6 चेंडू त्याने खेळले, 10 रन त्याने मध्ये केल्या आणि आता आलेत बादल म्हात्रे. क्रिकेट खेळामधील एक नावलौकिक खेळाडू बादल, बघायचं कसा राहील या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याचा खेळ. आतापर्यंत आपण 3 विनर टीम बघितल्या, आता ही पहिल्या फेरीतील अंतिम लढत सुरू असताना यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. सेकंड ओव्हर मध्ये दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतील ऋषिकेश गावण. समोर बादल म्हात्रेचं चॅलेंज हे बघा मिळेल, ते कसं ऍक्सेप्ट करेल की बादल या मॅच मध्ये हवी ठरेल हे देखील बघायचं. कोण कोणावर हवी ठरेल. बॉलर तयार, पहिला बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पहिला बॉल तिकेट मारा, थोडस बादलला स्टॉप केला, फटका तिथे थांबवला. 1 रन या बॉलवर कंप्लीट केली, जरूर केली. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथे दोन्ही खेळाडूंमध्ये सुरू आहे. याचं खरं क्रिकेट आहे. 5 ओव्हरचा क्रिकेट तुमचा संयम या खेळामध्ये फार महत्वाचा असतो.
चुकीच्या फटके येण्यापेक्षा सिंगल डबल विकेट फेकण्यापेक्षा ती सिंगल डबल त्याकडे तुम्ही थोडस कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, लक्षपूर्वक केलं पाहिजे. कारण हा खेळ फक्त शक्तीने नाही तर युक्तीने जिंकता येतो. जेवढे तुम्ही युक्ती प्रयोग कराल तेवढे तुम्हाला हा खेळ पुढे नेईल. फिल्डिंग मध्ये बऱ्याच चेंजेस होत आहेत. आता लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटल हे जरूर तुम्हाला बघायला मिळेल. कुणाल पाटील ऑन स्ट्राइक सज्ज होत असताना 7वा बॉल तो मैदानात फेस करणार आहे. हा फुलटॉस होता, हवेत केलेत, उंची तर फार लांबी बघावी लागेल. फिल्डर डाऊन द बॉल आणि झेल तिथे सुटलाय. कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस असा सातत्याने उल्लेख आपण करतो. या खेळामध्ये सुटलेले झेल हे नेहमी तुम्हाला महाग पडतात आणि त्यामुळे हा सुटलेला झेल किती फायदा उचलेल कुणाल पाटील हा येणाऱ्या काळ आणि वेळ सांगेल. ऋषिकेश चांगली गोलंदाजी ते मैदानामध्ये करतायत. फिल्डिंग तुमचा स्टँडर्ड असला पाहिजे. जसं म्हणतो ना की जगामध्ये चीन हा सगळ्यात ताकदवान देश संबोधला जातो कारण चीनची भिंत ही त्यांची ताकद आहे. तसे फिल्डिंग मधील भिंत तटस्थ असली पाहिजे. काय शॉट आहे, अफलातून कव्हर ड्राइव्ह. फिल्डर पाठीमागे होते परंतु त्यांना चकमा देत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार रन या बॉलवर आली. ही बादलची ओळख आहे. बॉलच्या मेरिटनुसार खेळ करणं, वेट अँड वॉचचा क्रिकेट त्याला खूप चांगला जमतो. चेंडूची गती ओळखली, फिंगर रोल केले होते, ते अगोदरच पाहणी त्याची केली होती आणि तदनंतर ठोकलेला चौकार. संघाचं टोटल आता पुढे चाललंय. ऑन बोर्ड वर लागले 16 रन. बॉलर तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न. हो आता अगदी जड मध्ये परंतु पाठीमागे चुकी झाली, गडबड झाली, गोंधळ झालाय. पंच सांगतात की बायच्या रूपाने आलेला हा चौकार. बॉल रिलीज केला होता. खरे तर हा परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये चांगलं नियंत्रण दिसलं गोलंदाजामध्ये परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट मधून चुका करतोय. सुरुवातीला सुधारावे लागतील. फिरवल्या बॉलला गती दिली, थोडीशी स्विंग आणि मिस डॉट बॉलची ते सांगता होत असताना कमबॅक केल्या मागील चौकारानंतर. निर्धाव चेंडूचा रूपांतर अगदी बघितलं आपण. मागील बॉलवर जो चौकार आला त्याला प्रत्युत्तर देत असताना डॉट बॉलनं बादल सारख्या आक्रमक खेळाडूला चांगली तिथे अगदी बघितली तर मागे बॉलवर तंबी दिली. आणखीन एक बॉल फिरवलाय, पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. मागील 2 डॉट बॉल फेकण्यामध्ये सुयश मिळालाय. या मॅच मध्ये अगदी बघितलं तर या ओव्हर मध्ये मागील 6 चेंडूमध्ये बऱ्याच गोष्टी घडलेत. एक सुटलेला झेल, एक सुटलेला चौकार. त्यामुळे चुका ज्या झाल्या त्या फिल्डिंग डिपार्टमेंट मधून त्याची रिकव्हरी केली. डॉट बॉलला अंतिम 2 बॉलवर पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा 10 रन ऑन बोर्डवर आपण बघितल्या. तर या ओव्हर मध्ये 22च्या 4 पकडल्या तर या ओव्हर मध्ये देखील आले 10 रन. अशा टोटल 2 ओव्हर नंतर बिनबाद 20. दोन षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा फलकावर. तर कवेश ठाकूर यांच्याकडून जे आमचे टॉयज म्हणून जे काम निभावत आहेत, प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करतायत आमचे मिक्की आणि त्यांच्यासोबत असलेले माऊस, त्यांना आम्ही विनंती करू की आपल्यासाठी दोघांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपण दोघांनी व्यासपीठासमोर येऊन ते घेऊन जायचंय. आमचे दोन्ही डान्सर चला या. लॉटरी लागली आता कारण रॉकस्टार जे सुरुवातीला जेव्हा त्याने डान्स सुरू केला ना तेव्हा देखील त्यांना गुपित बक्षीस मैदानामध्ये भेटलं. किती होतं ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. वैभव, एखाद्या कलाकाराची कदर कशी करावी हे दाखवत असताना आपले हे पाहुणे. चला शुभेच्छा देऊया आपण दोघांना. असंच आता जोश वाढला पाहिजे, अजून चांगलं नाचा. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो थोडस ऍक्शन आपण बघितलं तर साइड अँगल अवे फ्रॉम द बॉडी. पंच सांगत असताना व्हाईट बॉल. अतिरिक्त रन या चेंडूमध्ये जोडली जाईल. संघ आता 21 पर्यंत पोहोचलाय. या मॅच मध्ये टार्गेट किती सेट करेल. पहिल्यांदा बॅटिंग बाटेल येत असताना आपल्याला बघायचं आहे दादर पेन परिस्थिती तर हा संघ
हीच तर मानसिकता होती मागील बॉल बर. फक्त या गोलंदाजीतून मानसिकता हीच सिद्ध केली जाते की बॅट्समनला मेहनत करण्यासाठी भाग पाडायचं, त्यांच्या स्लॉट मध्ये चेंडू द्यायचा नाही, जेवढे बॉल अवे फ्रॉम द बॉडी त्यांच्यापासून दूर ठेवता येतील स्लॉट पासून ते प्रयत्न करायचा आणि तेच करत असताना दिसलेत मागील 2 बॉल वर. यावेळेस बनवला हा फटका चांगला आहे, फायदा उचलत असताना बॉल चाललाय डीप लॉंग लेग एरिया मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. प्रेक्षकांना विनंती आहे, जो पडदा आहे त्या पडद्यावरून प्लीज तुम्हाला उठायचं आहे आणि 1 पाऊल मागे जायचं आहे. ऑरेंज कलरचा जो पडदा आहे ती शान आहे मित्रांनो, या स्पर्धेची मैदानाची शोभा आहे, प्लीज ती आपण घालू नका. पाठीमागे फिल्डर आहेत, रन मात्र या बॉलवर पूर्ण केली जाईल. माझा आवाज प्रेक्षक मायबाप तुमच्यापर्यंत जरूर पोहोचतो, प्लीज तुम्ही ही मनपूर्वक तुम्हाला आम्ही विनंती करतो. बाकी बॉलवर आलेली सिंगल, संघ पोहोचलाय सध्या 26 वर. बघा आयोजन कमिटी आता आपल्याकडे येते, थँक्यू. आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू आपले जरूर. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप सज्ज होत असताना पहिलं षटक चांगलं फेकलं होतं, ड्राईव्ह केला बॉल, बॉल झाला लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे तिथेही 1 रन बनली आहे. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दोन्ही खेळाडूंनी केलंय. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते, प्लस पॉइंट राहिले सध्या दादर पेन संघाचं, कारण बॉलच्या मेरिटनुसार खेळ होते. जेव्हा जेव्हा स्लॉट मध्ये आले तेव्हा आक्रमण झालंय, जेव्हा अवे फ्रॉम द बॉडी किंवा थोडस एक चांगल्या पद्धतीचे चेंडू आले तेव्हा सिंगल डबल त्याने स्ट्राईक रोटेट निरंतर ठेवले. डॉट बॉलचं पर्सेंटेज फार कमी केलंय, याकडे ही सगळ्यात महत्वाचं प्लस पॉइंट. सध्या बॅटिंग करत असताना संदीप पुन्हा एकदा सज्ज झाले, लेफ्ट हँडेड. एक जीवनदा मिळालं तर फुटवर्क नाही आहे आणि म्हणून तर म्हटलं जातं ना की या खेळामध्ये फुटवर्क जसं मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर या दोन्ही गोष्टी काही कामाच्या उरत नाही. सध्या तेच गोष्ट घडली, मागील डॉट बॉल देखील येताना आपल्याला बघायला मिळालाय. संदीप गुड कमबॅक, स्लोअर वन मध्यम गतीची गोलंदाजी. यावेळेस लेग स्टंपला टार्गेट करायचं होतं परंतु भरपूर दूर गेला हा बॉल, प्रमाणापेक्षा पंच वाईट दर्शवत आहेत. आणखी एक अतिरिक्त रन संघाचं टोटल मध्ये बहर. संघ पोहोचला आतापर्यंत 28 धावांपर्यंत मारलेले मजल. एकही खेळाडूला आतापर्यंत बाद करण्यामध्ये यश मिळालं नाही फिल्डिंग करत असताना आवरे टीमला, परंतु चांगली बॅटिंग सध्या दादर पेन संघ देखील करतायत. ताकद झोकून द्यायची होती या बॉलवर परंतु बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट पुन्हा नाही. काय गोलंदाजी केली संदीपनं. थर्ड ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये 10 रन, परंतु जेव्हा पॉवर प्लेची बंधनं संपली तर या ओव्हर मध्ये एक चौकार जरूर आला परंतु काहीशा प्रमाणात त्यांनी धावा रोखल्या. रन आले 8. अशा रीतीने 3 षटक संपलेत. 28 धावा बिनबाद बॅटिंग करणारा दादर पेन संघ. तीन ओव्हर संपलेत. धावांची थोडीशी पाहणी केली आपण तर आज अशाच रन बनतायत. इतक्या जास्त वेग नाहीये धावांचा, त्यामुळं एक अंदाज आपण करू शकतो की 50, 55, 60 जर टार्गेट याचं तर एक चांगली फायटिंग टोटल बनतायत. आज गोलंदाजीची चांगली छाप सोडली प्रत्येक टीमनं. चौथ्या षटकाला आरंभ होते आणि बॉलिंग ट्रॅकवर राजा म्हात्रे. 4th ओव्हर अखेरच्या आता 12 बॉल उर्वरित शिल्लक राहिलेत. थोडीशी बॅटिंग करत असताना गतीमध्ये गोलंदाजीतून अगदी बघायचं कसं कार्य राहील. थोडीशी शॉर्ट लेन केली आणि बॉल चाललाय, फिल्डर तिथे होते, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आता दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळाले, बॉल पाठीमागे चालला आता लॉंग स्टॉप कडे. पाठलाग तिथे शेवटपर्यंत सुरू राहिला. 2 रन पूर्ण करत असताना एक जीवनदान मिळालं कुणाल पाटीलला, एक जीवनदान मिळालं बादल म्हात्रेला. चुका करतोय सुरुवातीलाच या गोष्टी मी सांगितलेत
कारण संघ आपला चेसिंग करण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये उतरणार आहे. तुम्ही सध्या चुका कराल त्याच्यावर थोडस जरी झाकण ठेवलं तरी जेव्हा चेसिंग साठी संघ उतरेल तेव्हा अंतिम जर लास्ट ओव्हर पर्यंत मॅच गेली तर या चुका पहिल्या निदर्शनात येतात. पहिलं लक्ष तिकडे केंद्रित होतं. त्यामुळे अजून वेगळे नाहीये, सुधारावे लागतील. ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑफ कडे फिल्डर प्रोटेक्शन करत असताना 1 रन पूर्ण करत असताना दिसले. अगदी बघितलं आपण तर या इनिंग मध्ये सिंगल, डबल, चौकार, त्यासोबत वाईड बाईटचा एक चौकार देखील आपण बघितला. अशाच पद्धतीने डील होते. एकही षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत आला नाहीये. ही थोडीशी शोकांतिका. त्यामुळे बॉलिंग चांगलीच झाली आहे, यात मात्र शंका नाहीये. थोडस फिल्डिंग डिपार्टमेंट थोडस अगदी बघितलं तर गचाल जरूर झाले, परंतु गोलंदाजाने त्याची रिकव्हरी देखील केली. लेफ्ट हँडेड राईट हँडेड असं कॉम्बिनेशन आपण बघतो. आणि मी नेहमी म्हणतो की ज्या संघाकडे 2-3 लेफ्ट हँडेड खेळाडू आहेत, स्पेशली बॉलर तुमच्याकडे लेफ्ट हँडेड असेल तर तुम्ही फार नशीबवान आहेत. कारण लेफ्ट हँडेड खेळाडू या क्रिकेटच्या खेळामध्ये बराच हवी ठरताना आपण बघितलंय. सध्या राजा मात्रेचे पहिले 2 बॉल 3 रन त्यांनी खर्च केलेत. वैयक्तिक इनिंग आपण बघितला तर कुणाल पाटीलनं 12 बॉल मध्ये 16 केलेत. बादल म्हात्रेनं 8 बॉल मध्ये 9 केलेत. आणि हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी आम्हाला दिलाय. तर सन्माननीय बोकडविरा गावचे किरीट पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. किरीट पाटील साहेब यावं व्यासपीठावरती. तुमची जागा आमच्या मंचावरती आहे. जुगल करत आपणास इथे आमंत्रित स्पर्धेच्या आयोजकाने दिनेश दादा आपलं आमंत्रित करत यावं आपण. किरीट पाटील साहेब व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त रन मागील बॉल वर येत असताना आपण पाहिली. बॉल तयार पुन्हा एकदा बनवला. या फटक्याला चांगला शॉट आहे. पाठीमागे फिल्डर अगदी 2 खेळाडूंच्या मधून 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. चला मी विनंती करेन पुन्हा एकदा वशिनी संघाचे कॅप्टन आणि केलवणे टीमचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करायचे. टॉस आपल्याला करायचं इनिंग ब्रेक मध्ये, याची दखल तुम्ही घ्या. मागील बॉलवर आलेले चौकार नव संजीवनी पुन्हा एकदा वशिनीचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार. राईट मोड द विकेट गोलंदाजी करतायत. पाठच्या रडारामध्ये हा चेंडू आला नाहीये. सिंगल रन या बॉलवर कंप्लीट करत असताना झेल जरूर सुटलेत, परंतु धावांची गती आपण बघितली तर अगदी दोन्ही संघ समान पद्धतीने आहे. दोन्ही टीमचं पारड सध्या मॅच वर असताना, कारण आतापर्यंत मारलेली बाजी 37 धावांपर्यंत आहे. आणि आता अखेरचे 4थ्या षटकातील जवळपास 2 बॉल्स अखेर उर्वरित बॅलन्स राहिलाय. राजा उत्तम दर्जाची गोलंदाजी त्यांनी केली. या ओव्हर मध्ये चला एक स्कोरिंग शॉट जरूर आहे, त्याकडे थोडस दुर्लक्ष. लाईन चेक करावी लागेल पण एक्झॅक्टली बॉल कुठे लँड झालाय याची ती पाहणी करत असताना त्यामुळे हा डिसिजन त्यांनी पोहोचवला नाहीये की साइड स्क्रीचच्या आतमध्ये बॉल पडले की साइड स्क्रीच वर, हे पण जरा एक्झॅक्टली पाहायचंय. आणि सध्या त्याची ते चाचपणी करत असताना येस वैभव तत्पूर्वी आपण टॉस करूया. या ठिकाणी डेव्हिड 11 गावदेवी केलवणे विरुद्ध चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी. बघा एकच एंडने आता खेळवलं जाईल, कारण जे आपण दोन्ही एंडनी केलो त्याच्यामुळे एक एंडनी खेळाडूंना त्रास होतोय. जी लाईट्स त्यांच्या डोळ्यावर, त्याच्यामुळे कमिटीने सांगितले की एकच एंडनी तुम्हाला या ठिकाणी खेळावं लागेल, याची नोंद घ्या. 3 षटकांचा सामना. या संपार्टिसन वैभव एक्झॅक्टली बॉल कुठे लँडिंग झाले पंचाने ते बघायचं आहे. साइड स्क्रीच वर की आतमध्ये, कारण जर साइड स्क्रीनच्या आतमध्ये लँडिंग झालं असेल पंच त्याला वाईट सांगतील, आणि जर साइड स्क्रीनच्या लाईन वर लँडिंग झालं असेल तर पंच त्याला नो बॉल सांगतील. तर सन्माननीय दयाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकला चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी क्रिकेट संघ आणि कॅप्टन निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो वशिनी क्रिकेट संघ की आपले खेळाडू घेऊन ही मॅच जशी संपेल आपण तिथे यायचं समोर खेळाडू कक्षासमोर आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय वशिनी संघानं. पंच ऑन फील्ड डिसिजन द्या, कारण बॉलर अँगल समोर आलेत, बॅट्समन मध्ये आलेत, माफ करा. त्यामुळे एक्झॅक्टली दिसत नाहीये कॅमेरामध्ये बॉल कुठे लँड झालाय. तुम्हाला ऑन फील्ड डिसिजन द्यावा लागेल.
पंचाने व्हाईट बॉल दर्शवलाय. सन्माननीय प्रमोद पाटील यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत रतीश पाटील यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन असणार दिसतं बाबा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मागील बॉल वाईट आलाय. रन फलकावर एकदा लक्ष केंद्रित करूया. संघाचे टोटल आहे 38 रन. 38 रन ऑन बोर्ड वर. बॉलर तयार आपल्या बॉलिंग ट्रॅक वर. नेक्स्ट बॉल शॉट चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये हा चाबूक शॉट. कडक शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बादल जब बल्लेबाजी करते तो वो तूफान उठाते. अरे गाणं मला अजून आठवतोय भाऊ की एकनाथ माली साहेबांचा की रायगड ठाण्यात सातारा पुण्यात सुसाट सुटलाय वादल. कोण? पंढरी शेठचा बादल. आणि आता दादर संघाचा बादल हा मैदानावर तुम्ही पाहताय. जे जीवनदान मिळालं होतं बादलला त्याचा फायदा कशा पद्धतीने उचलला जातो याचं उत्तम उदाहरण त्याने मैदानामध्ये दाखवलं. आणि किती पॅरलर शॉट होता. अगदी बघितलं आपण तर एक विशिष्ट उंचीवर. जास्त उंची नव्हती परंतु ताकद भरपूर जोखून दिली होती त्या फटक्यामध्ये. आता बॅटच्या टो एंड वर चेंडू लागला. डायरेक्ट हिटची संधी आणि तिथे रन मात्र जरूर कंप्लीट केली जाईल. अशा रीतीनं हे षटक देखील पाहता पाहता चौथं षटक संपलंय. बादल स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. रन फलकावर धावा आहेत त्या बिनबाद 45. डीजे प्लीज. संपला. मागील षटक भरपूर महागडे राहिले. 17 रन आले त्या ओव्हर मध्ये. त्यामुळे भरपूर धावा वसूल करण्यामध्ये सक्षम ठरले हे दोन्ही ओपनिंग बॅट्सर्स. भरपूर संयम, तदनंतर ताकद, तदनंतर पुन्हा एकदा संयम. अशा चढ उतार भरपूर फलंदाजीतून आपण बघितल्या. झेल सुटले, एक चौकार सुटला. तदनंतर आपण बघितलं एक रनआउटची संधी मागील बॉलवर गमावली. बऱ्याच गोष्टींची चर्चा होती आणि संघाचं धावसंख्येचा टोटल एका चांगल्या सुस्थितीमध्ये संघ पोहोचलाय 47. तर सन्माननीय हितेश भाई भोईर यांचं आगमन झालं. हितेश भाई आपलं सहर्ष स्वागत. 45 पर्यंत मारलेली मजल. अंतिमचे 6 चेंडू स्लॉग ओव्हर. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीची सगळ्यात मोठी भूमिका गोलंदाज रोहित म्हात्रेच्या खांद्यावर टीम न दिली आहे. कशा पद्धतीनं अवरे संघाचा अंतिम गोलंदाज अगदी या धावा पेलावे, हे षटक पेलावेल हे बघायचं आहे. परंतु बादल सारखा एक आक्रमक खेळाडू. हा फटका देखील चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच आम्हाला जरूर इशारा करतील. आम्ही त्याची प्रतीक्षा करू कारण थोडस आमच्या नजरे आड आहे. आमचा पंढरी शेठचा बादल. बादल मैदानामध्ये बरसत असताना सुटलेलं झेल, मिळालेलं जीवनदान आणि अगदी त्याचा फायदा तंतोतंत त्याने उचललाय. मैदानामध्ये केलेली त्याची तुफानी फटकेबाजी. बादलचा वैयक्तिक खेळ आपण पाहिला तर त्याने 11 बॉलचा सामना केलाय. वैयक्तिक 20 धावांचं योगदान दिलंय. त्याला साथ देत असताना कुणाल पाटील ज्याने देखील जवळपास वैयक्तिक 21 धावा त्यांनी केलेत. त्यामुळे चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये 49 धावांपर्यंत आता संघ पोहोचलाय. सगळ्यात मोठी पार्टनरशिप या मैदानावरील या पहिल्या रजनीतील. शेवटचे 5 बॉल आता उर्वरित बाकी राहिलेत. बघायचं किती रन इतरांनी किती थांबवतील गोलंदाज देखील. स्कोअर गेट करण्याचा प्रयत्न. पंच वळत आहेत आमच्याकडे. पंचाने इशारा केला. वाईट बॉल. अतिरिक्त रन या चेंडूकडे जोडली जाईल.
भरपूर एक्स्ट्रा रन देखील आलेत या इनिंग मध्ये. 50 धावा पूर्ण झाले. सांघिक अर्धशतक पूर्ण झाले दादर पेन संघाचं. रोहित म्हात्रेचे अंतिम षटक बघायचं आहे संघ कुठे पोहोचेल. फटका चांगलाय बॅटच्या रडार मध्ये शॉट अँड पुल कडे कडे ठोकलाय. या बॉल वर झालेला आक्रमण हा धमाका षटकार. झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. काय बॅटिंग केली. सुरुवातीला शांत राहिला. चौकार सिंगल डबल तो डील करत होता आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये त्याने आपलं रौद्र रूप धारण केलंय. 2 षटकात त्याच्या बॅट मधून आले. आज सुटलेला जे चांगला आज महाग पडला अवरे संघाला या मॅच मध्ये. धावसंख्येचं एकंदरीत टोटल आपण बघितलं संघ पोहोचलाय 56 पर्यंत. अब तक 56 ऑन बोर्ड वर बघा मिळत आहेत. अगदी तुफानी फलंदाजी. मागील 2 बॉल मध्ये 11 रन आलेत. महाग ठरत असताना एक षटक देखील. बादल इन ऍक्शन मोड मध्ये. लोअर फुलटॉस बॉल आणि यष्टांच्या समोर पंचांना पायचीत पकडला. लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद. हे दोन्ही नृत्य कलाकार अगदी बादलला सन्मान पूर्वक आणत असताना, कारण त्यांनी खेळ तसा मैदानामध्ये साकारलाय. चांगली फलंदाजी त्यांनी केली मैदानामध्ये. 26 धावांचं योगदान वैयक्तिक आपल्या बॅट मधून बादल मात्रेनं. 8 नंतर आता नवी खेळाडू दाखवत असताना रितेश. धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर 56 पर्यंत संघानं मजल मारल्या. पहिला गडी त्यांनी गमावले. 56 धावांची पार्टनरशिप या स्पर्धेमधील खरं तर आजच्या पहिल्या रजनीतील ही सगळ्यात मोठी पार्टनरशिप राहिली आहे. आक्रमण केलं, इनसाइड आउट केला, बॉल झाला एक्स्ट्रा कव्हरला, फील्डला डाऊन द बॉल आणि झेल तिथे कॅरी केलाय. 1 मोर विकेट. फलंदाज बाद. अगदी भोपलाय फोडता आला नाही. 0 त्याला परतावा लागला. फटका चांगला होता. जेव्हा एखाद्या उत्तम प्रयत्नानं झेलबादच्या स्वरूपाने आपण गमावतो तेव्हा एवढं दुःख वाटत नाही. चला आणि तो मैदानातून परतलाय. धावसंख्येचं टोटल मात्र तिथेच थांबलंय. 56 2 हदरे मिळालेत. मागील लेग बिफोर द विकेट आणि आता कॅच आउट ऑन अ हॅट्रिक. रोहितला आपण बघू शकता. रोहित म्हात्रे सुरुवातीला महाग झाला परंतु अचानक त्याने केलेलं कमबॅक हे बघा मिळालं. रोहित इज बॅक असं म्हणायला आता हरकत नाही. ज्या पद्धतीने त्याच्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. सुरुवातीचे 2 बॉल मध्ये त्याने 11 रन खर्च केले होते आणि तदनंतर केलेले मागील 3 बॉलवर कमबॅक. गुड बॉलिंग. कमबॅक कसं असावं हे कमबॅक असं असावं. उत्तम दर्जाची गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये त्यांनी साकारली. जशी बादलची विकेट पडली तदनंतर रितेश मैदानातून बाहेर आला.
आणि हा अतुल साडी लगातार 2 डॉट बॉल, खर तर लगातार 4 डॉट बॉल आलाय असं म्हणावं लागेल. सुरुवातीला थोडंसं महाग ठरला, परंतु नंतरचं कमबॅक अफलातून राहिलं आणि अंतिमच्या 4 बॉल मध्ये त्यांनी 2 विकेट घेतल्या, एकही रन खर्च केले नाही. या ओव्हर मध्ये धावा आल्या टोटल 11 आणि 2 विकेट्स. अशा रीतीने पहिलं सत्र खेळाचं पहिला डाव मैदानामध्ये संपला. बॅटिंग वाटायला येत असताना दादर पेन या संघाने धावा केल्या 56 आणि 57 धावांचं आव्हान आहे द्वितीय सत्रामध्ये. बघावला मुरण तालुक्यात भेंडकल गावात चला चला हो सामने बघावला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. धन्यवाद डीजे. चला पहिलं सत्र संपलंय, ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये जॉईंट होतात रॉकस्टार प्रवीण गायकर सर. बघा इथून बरोबर आमचा खेळाडू कक्षापासून तर थेट आमचा स्क्रीन LED स्क्रीन जनरेटर आणि ब्लॅक पडदा म्हणजे व्यासपीठाच्या डाव्या बाजूने पकडून तुम्ही जवळजवळ स्टेज ब्लॅक पडदा पकडा. तिथे एकाचा पॉकेट पडलाय त्या एरियामध्ये. जर कोणाला भेटला असेल तर त्यांनी जमा करा. त्यात क्रेडिट कार्ड त्यांचे महत्वाचे आहेत आणि जर तुम्ही पॉकेट आणून दिला तर तुमच्यासाठी त्यांच्या वतीनं बक्षीस देखील दिलं जाईल. तुम्हाला आम्ही विनंती करतो जर कोणाला पॉकेट सापडला असेल तर कृपया तो जर कोणाला मिळाला असेल तर आपण तो आमच्या या व्यासपीठावरती जमा करा. आणि ज्यांचा पॉकेट हरवलाय जर त्या कोणी आणून दिला पॉकेट तर त्यांच्यासाठी बक्षीस देखील दिलं जाईल. महत्वाचे कार्ड आहेत त्याच्यामध्ये विनंती असेल तो. चलिए धन्यवाद वैभव. बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ. टॉस जीतने के बाद यहाँ पर फील्डिंग करने का फैसला लिया था टीम भोलेनाथ आउरे ने और पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए आज के रात्रि का सबसे हाईएस्ट टोटल खड़ा कर दिया है. अब तक 55 बने और 56 बने 57 रनों का टारगेट. पहा अगदी मैदानाच्या अवतीभोवती संपूर्ण जण मद्यपान करतायत, अगदी फुटपाथवर वगैरे, तरी तुम्ही तिथून काही महिला ये जा करतायत. सकाळी मॉर्निंग वॉक, संध्याकाळी देखील. आणि मैदानाबाहेर जे कोणी मद्यपान करत आहेत त्यांनी प्लीज आपल्या बॉटल्स कोणीही फोडू नये याची नोंद घ्यायची आहे. कारण की काही खेळ इथे खेळवले जातात, चालण्यासाठी काही माणसं देखील येतात. मैदानावर कोणत्याच पद्धतीचा अगदी गडबड घोटाळा करू नका, जेणेकरून काही इजा होईल खेळाडूंना, प्रेक्षकांना. त्याची आपण नोंद घ्या. मद्यपान करणाऱ्यांना विनंती आहे आपला कचरा आपणच थोडं साईडला करायचं याची नोंद घ्यायची. धन्यवाद. आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय आजच्या या रात्रीत त्यांचं अगदी सूत्रसंचालन आपल्याला ऐकायला मिळालंय. अगदी या विभागातील सुप्रसिद्ध निवेदक, समालोचक आमचे सन्माननीय गुरुवर्य नितेश पंडित सरांचा सन्मान केला जातो या कार्यक्रमाप्रसंगी. अगदी दयारामजी पाटील यांच्या शुभ हस्ते. आवाज आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओव्हर टू गायकर सर. येस वैभव, आपण जर विचार केलात ना, नितेश पंडित सर म्हटल्यानंतर निवेदक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, त्याच्यानंतर समालोचन क्षेत्र किंवा वेडिंग असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, नेहमीच त्यांचा दमदार आणि पहाडी आवाज, त्यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. तो बिल्कुल चलते हैं मैच की तरफ. सभी क्रिकेट दर्शकों का स्वागत है. रात्रि के 12 बजने के बाद भी यहाँ पर जानता राजा 11 दादर टीम ने दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाया और वो टीम ने सबसे बड़ा टारगेट खड़ा कर दिया है. रितेश वारी, लल्ला वारी उनकी बारी देखने को नहीं मिली, 0 पर आउट हुए और अच्छा कमबैक किया वहां पर, खास करके भोलेनाथ 11 आउरे टीम ने. चलिए बॉल दीजिए खिलाड़ियों को. तो चलिए चलते मैदान की तरफ. 2 आरंभिक बल्लेबाज भोलेनाथ आउरे टीम की ओर से खेलने के लिए आते हुए प्रतीक गावंड और राजा मात्रे, ये जोड़ी मैदान के अंदर. यह संपार
चला आवरे खेळाडू आपण जरा खाली बसा खुर्च्यामध्ये. थँक्यू. भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त, सळसळत राहू दे मर्द मराठ्याचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा तुम्ही पाहताय, तेजोमय प्रतिमा, जेणेकरून एक ऊर्जा पाहिल्यानंतर नक्कीच मिळते. आणि व्यासपीठ देखील अजूनही तुम्ही पाहू शकाल आमचे तमाम मान्यवर या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लक्ष्य है 57 रनों का और 57 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अब यहाँ पर दो आरंभिक बल्लेबाज, एक तरफ प्रतीक गावंड और दूसरे बल्लेबाज राजा मात्रे, यानी कि दो सलामी बल्लेबाज राजा रखेंगे अपने पास स्ट्राइक और बॉलिंग की शुरुआत करेंगे जानता राजा 11 दादर की ओर से. गेंदबाज नशीब नाइक, पेन प्रीमियर लीग हो, रायगढ़ प्रीमियर लीग हो, हमेशा छाप छोड़े इस गेंदबाज ने और इस खिलाड़ी के ऊपर आप अपना नसीब आजमाना चाहेंगे. 2 ओवर का कोटा बेहतरीन करते हैं, लेकिन उनके सामने भूलना नहीं चाहिए कि उरन एरिया की भी ताकतवर टीम है, यानी कि भोलेनाथ आवरे. देखेंगे कैसा होगा पावर प्ले के पहले 2 ओवर में सफर, जहां पर इंपॉर्टेंट 2 ओवर जाने जाते हैं बल्लेबाजों के लिए. किसी भी काम में अगर आप अपना 100% दोगे ना तो आप सफल जरूर हो जाओगे, लेकिन नसीब के खिलाफ रणनीति कैसी होगी बल्लेबाज राजा की, क्योंकि रात्रि के ठीक समय हो चुका है, लगभग 1:11. बघा चावी मिळाली आहे. और पहली गेंद के ऊपर लीडिंग एज, विकेट कीपर के पीछे खिलाड़ी मौजूद, पहला करारा झटका भोलेनाथ आवरे टीम को. फ्रीजची चावी सापडली एका आमच्या प्रेक्षकाला, जर कोणाची पडली असेल तर ती घेऊन जा आपण. तो चलिए पहली गेंद के ऊपर विकेट गवाए 0 के ऊपर. नेक्स्ट बैट्समैन तैयार रही है टीम भोलेनाथ आवरे. यहाँ पर मुश्किलें पैदा होती हुई पहली गेंद के ऊपर, और ये बहुत बड़ा झटका. बल्लेबाज लौटेंगे राजा मात्रे, प्रतीक गावंड नॉन स्ट्राइक एंड पर है. नए बैटर आप देख सकते हैं, चलिए तुरंत तैयार रहिए न्यू बैटर. अगर ये आप इंटरनेशनल नियमों के तहत चलते हैं तो आपको बिल्कुल आउट करार दिया जाता है. इतना टाइम नहीं रहता. ये साकिब उल हसन को जानता है कि श्रीलंका टीम ने भी उन्हें ऐसी तरह का जो कुछ सेकंड रहते हैं आपके पास, वो टाइम के अंदर अब आप नहीं जाते तो आपको फिर आउट दिया जाता है. तो चलिए यहाँ पर न्यू बैटर मैदान के अंदर दर्शन मात्रे. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून मात्रे शांत है, लेकिन बादल मात्रे ने तूफान बनाया. क्या इस बार उनका जवाबी हमला देते हुए दर्शन मात्रे अपने बल्लेबाजी में ताकत दिखा पाएगा? सफलता हाथों की लकीरें नहीं होती मेरे भाई, ये तो माथे के पसीने में होती है. पसीना बहाओगे तो निश्चित तौर पर उसका फल आपको जरूर अच्छा मिलेगा. और टीम प्लीज आप थोड़ी सी खिलाड़ी कमेंट्री बॉक्स से थोड़ा साइड रहिए ताकि सामने भी देखने को मिले. शुरुआत खराब नजर आती हुई, एक अच्छे पार्टनरशिप की जरूरत है वहां पर भोलेनाथ आवरे टीम को. इसके बाद सेकंड राउंड का पहला मैच खेला जाएगा चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी और उनके खिलाफ होगी डेविड 11 केलवने. और चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया. 3 ओवर का वो मैच होगा और एक ही एंड से वो मैच खेला जाएगा. इसके बाद सभी मैचेस एक ही एंड से खेले जाएंगे, यानी कि कमेंट्री बॉक्स पवेलियन की तरफ से बल्लेबाजी होगी. आगे अगर खेलने का प्रयास टैप किया इस गेंद को वाइड लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी आते हुए दूर से उठाएंगे, फील्ड करेंगे, अच्छी फील्डिंग. तब तक वहां पर 1 रन मिलता हुआ और इसे 1 रनों की मदद से आखिरकार भोलेनाथ आवरे टीम ने अपना खाता खोला. बाएं हाथ के बल्लेबाज दर्शन ने अपना खाता खोला और टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 1 रन. श्री गणेश गिरवले टीम के सबसे विध्वंसक बल्लेबाज करण हाथमोड़े मैच का आनंद लेते हुए करण आपका स्वागत करेंगे. और खास करके जानता राजा 11 दादर टीम के लिए खासा सपोर्ट उनका रहता है, वो भी मैच का आनंद लेते करण आपका स्वागत करेंगे. वेरी गुड बॉलिंग बट सिंगल लेकर यहाँ पर आत्मविश्वास बढ़ाती हुई भोलेनाथ आवरे टीम के बल्लेबाज. हाफ ट्रैकर की बॉल उठाना चाहते हैं खिलाड़ी गेंद के नीचे और ये कैच ड्रॉप. कैच लेना चाहिए था, प्रेशर ऑलरेडी है, लेकिन चलिए बाल बाल बचे. एक समय राहत की सांस ली है भोलेनाथ आवरे टीम ने. ऐसा लग रहा था कि ये दूसरा विकेट भी मैदान से बाहर जाएगा, लेकिन नसीब नाइक की ये जो गेंदबाजी है कुछ न कुछ थोड़ी सी मुश्किलें पैदा करती हुई.
टीम का स्कोर है, अभी भी बात करेंगे 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 57 रनों का लक्ष्य का पीछा करना है। आज देखिए बल्लेबाजी की चर्चा करेंगे तो बादल टूट पड़े, कप्तान ताया को मौका नहीं मिला बल्लेबाजी को, वो भी अच्छी बल्लेबाजी कर लेते, लेकिन यहाँ पर आउरी टीम ने आखिर के क्षणों में कुछ ना कुछ अच्छा कमबैक जरूर किया। आगे अगर खेलने की कोशिश, सामने नॉन स्ट्राइकर बल्लेबाज की गेंद को निकाला जरूर, डीप लॉन्ग ऑफ बाउंड लाइन के नजदीक खिलाड़ी तैनात है, उठाएंगे फील्ड करेंगे तब तक 1 रन वहां से पूरा होता हुआ। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन मैदान के अंदर है, इसी सिंगल इक्का दुक्का से काम नहीं चलेगा। यहां से मैच में अगर बने रहना है तो निश्चित तौर पर भोलेनाथ आउरी टीम को चौके छक्कों की तलाश होगी, जो अब तक पावर प्ले के ओवर में नसीब नाइक ने मार नहीं दिया है। मारना पड़ेगा क्योंकि बचपन में खेल खेला होगा, चिड़िया उड़, गाय उड़ और कबूतर उड़, ये उड़ाने पड़ेंगे, लेकिन इस बार क्लियर करेंगे। यह गेंद अंदर की तरफ है, कैच बढ़िया पकड़ा है और सीधा खिलाड़ी होंगे मैदान से बाहर। यह दूसरा करारा झटका। दादर फील्डिंग की रचना तुरंत कीजिए, न्यू बैटर मैदान के अंदर बिल्कुल आप देख सकते हैं। 20 मिनट में आपके 4 ओवर समाप्त होना जरूरी है और उसके बाद 25 में यानी कि टोटल 5 ओवर 25 में समाप्त होने बहुत जरूरी है। न्यू बैटर आते हुए बल्लेबाजी के लिए प्रथमेश गावंड, प्रतीक गावंड और राजा मात्रे, ये सलामी तो ओपनर्स बल्लेबाज मात्र मैदान से बाहर लौट चुके हैं। अब जिम्मेदारियां पूरी तरीके से इन 2 खिलाड़ियों के कंधों के ऊपर। देखिए मंजिल थोड़ी सी दूर लग रही है टीम भोलेनाथ आउरी टीम को, लेकिन अगर मुसीबतें हैं तो मुस्कुरा के चल, आंधियों को पैरों तले दबा के चल, क्योंकि मंजिलों की औकात नहीं तुझसे दूर रहने की। विश्वास को इस कदर खुद में जगा कर चल। एक आत्मविश्वास भरा स्ट्रोक अगर यहां से आता है तो निश्चित तौर पर आउरी टीम कमबैक करेगी। फुल टॉस बॉल मिस हुए खिलाड़ी, लेकिन विकेट कीपर ने भी वो गलती की जिसका फायदा जरूर मिलेगा। दूसरे की कोशिश की जा रही है और वहां पर 2 रन पूरे होते हुए 2 रनों की मदद से भोलेनाथ आउरी टीम का स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 22 का इशारा अंपायर का। और इसी के साथ पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर। एक्शन रिप्ले में जरूर देखेंगे इस गेंद को कि एक समय लग रहा था खिलाड़ी कुछ देख रहे कि विकेटों के बीच में से तो कहीं नहीं गेंद दिए, चलिए थोड़ी सी साइड की तरफ से गई, शायद पाल बाल बचे। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने मात्र केवल 5 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर भोलेनाथ आउरे। चले तरुण फील्ड की रचना कीजिए डीजे। तो चलिए टीम जानता राजा 11 दादर टीम फील्डिंग की रचना तुरंत कीजिए। अच्छा ओवर हमें देखने को मिला, गेंदबाज नसीब नाइक की ओर से 57 रनों का पीछा करना है, यानी कि जीतने के लिए 24 गेंदों में लगभग चाहिए 52 रनों की जरूरत, यानी कि प्रति ओवर 13 बनाएंगे तो ये मैच उनके लिए जरूर बनेगा। कहते हैं कि आज ठंडी जो बहुत है और इस ठंडी में भी तूफानी बल्लेबाजी की और खास करके ये गर्माहट पैदा की है जानता राजा 11 दादर टीम ने। अगर उसका मुंह तोड़ जवाब देना है तो यहाँ पर भी भोलेनाथ आउरी टीम को भी अपना दमदार खेल दिखाना पड़ेगा। रुकावटें सबके रास्ते में होती है, कोई थककर किस्मत को कोसता है तो कोई किस्मत से लड़कर अपनी तकदीर लिखता है। बॉलिंग में परिवर्तन दूर वाले छोर से कमेंट्री बॉक्स पैवेलियन एंड की तरफ से मारा करेंगे गेंदबाजी में वारी वारी रितेश वारी उर्फ लल्ला। पेन तालुका में 2 लल्ला है, एक लल्ला अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा का लल्ला वास्कर और ये लल्ला वारी यानी कि दादर टीम के। पहली गेंद के ऊपर स्वागत किया ऑन साइड में, खिलाड़ी आते हुए दूर से उठाएंगे फील्ड करेंगे, दूसरी की कोशिश जो कि मारा बन सकता था, लेकिन चलिए दोनों बल्लेबाजों के बीच में तालमेल सही था, तब तक वहां पर 2 रन पूरे। रोहित भाई जोशी इनके ओर से रितेश वारी के लिए लगातार अगर 3 विकेट लेते तो 500 रुपए का इनाम बिल्कुल उनके ओर से दिया जाएगा। 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर इसी 2 की मदद से जीतने के लिए बात करेंगे, यानी कि आने वाली 23 गेंदें और चाहिए अभी भी 50 की जरूरत। 23 में 50 इतने बड़े भी नहीं है, लेकिन जो गेंदबाजी चल रही जानता राजा 11 दादर टीम की ओर से वो गेंदबाजी काफी खतरनाक नजर आ रही है। और सामने से टर्न किया इस गेंद को, ऑफ कटर डिलीवरी थी, टप्पा गिरने के बाद रोशन जिस पिच विकेट के ऊपर हर स्पिन गेंदबाज को या किसी फास्टर मीडियम पेसर गेंदबाज को अचानक जो टर्न करने की ताकत होती है ना,
वो कहीं ना कहीं ये देखने को मिली, हल्का सा शफल हुए फिर बाहर की तरफ निकाला और इस बार भी डॉट बॉल की समाप्ति। थोड़ा सा खराब प्रदर्शन इस मैदान के अंदर नजर आता हुआ टीम बल्लेबाजी करने वाली भोलेनाथ आवरे का। देखिए अपनी मेहनत से ही बना अपनी पहचान, वरना एक ही नाम के लाखों रहते हैं इंसान। तो खुद पिंजरे से बना जो अटक है वो पिंजरे से बाहर निकाल और खुद दिखाती कि तू भी एक मैदान का सिकंदर है। ओ आगे आकर खेलने की कोशिश, मारना चाहते थे विकेटों की तरफ विकेट कीपर, लेकिन चलिए वहां पर थोड़े से बाल बचे। एक और डॉट बॉल की समाप्ति। रितेश वारी की पहली गेंद के ऊपर 2 रन आए, उसके बाद लगातार 3 गेंदें डॉट, यानी कि एक भी छक्का इस पावर प्ले के ओवर में नहीं मिला, एक भी चौका पावर प्ले के ओवर में नहीं मिला। ये दुख की बात होगी टीम भोलेनाथ आवरे के लिए। इस बार भी बाहर की तरफ निकाला। रितेश वारी ने पहचान लिया इस लेफ्ट हैंडर बल्लेबाज और खास करके लेफ्टी के खिलाफ अच्छी गेंदबाजी करते हैं और कहीं ना कहीं यहां पर वही कोशिशें उनके लिए कामयाबी दिलाती हुई। आखिरी बॉल इस पावर प्ले की, जहां पर बड़े लक्ष्य का पीछा करते हो तो कम से कम 25-30 पावर प्ले में आना जरूरी है। यह दबाव था, दबाव से हटकर और इसी के साथ गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में और बल्लेबाज होंगे आउट। तो
पाटील साहेबांचे हे दोन शिलेदार त्यांचं संगीत तुम्ही ऐकलात आणि जे आपण केंद्रीय पंचायत राज मंत्री अर्थातच खासदार ट्रॉफी जी पाहिलीत, केंद्रीय मंत्री चषक पाहिलात, त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि भिवंडीची A1 जोडी सुकेश ढाकी साहेब आणि निलेश पाटील यांचं हे संगीत तुम्ही ऐकलात. आणि तर आपण विचार केला दादरगावची A1 जोडी अजित पाटील आणि आतिश पाटील ही जोडी देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचंही स्वागत करूया. आतिशचा तुम्ही आता डान्स देखील पाहिलात, थोडं थांबा, जसं जसं तुम्ही त्यांचा रंग पाहाल तसं तसं डांस देखील तुम्ही त्यांचा दमदार पाहाल. जो चीज आपको चैलेंज करती है ना वही आपको चेंज भी कर सकती है. यहां से पलटवार करना पड़ेगा इस मैदान में. और एक विकेट, 4 में 4, कमाल की गेंदबाजी गजब करते हो पांडे जी. और ये गेंदबाज बने लगभग विकेट, 6 विकेट पहले गेंदबाज. जोरदार तालियां. ऐसा देखने को मिलता है कि कोई भी गेंदबाज ज्यादा से ज्यादा 4 विकेट लेता है 2 ओवर में, या तो 5 लेता है, ये तो 6, ये तो छक्का लगा है विकेटों की, यानी कि 6 विकेट इनके नाम पर अब तक यहाँ पर दूसरा ओवर प्रगति पथ पर है. यानी कि टोटल अभी तक बात करेंगे 4 बॉल में 4 विकेट ले इस गेंदबाज ने. तो 4 गेंदों में 4 विकेट, कमाल की गेंदबाजी. क्या 6 गेंदों में 6 विकेट लेने वाले इकलौते गेंदबाज बनेंगे? इस रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट में इतिहास बनेगा. नसीब को यहां पर रोकना होगा और टीम के बल्लेबाजों को. ये खतरनाक मारा कर रहे हैं उनके सामने. ओह, इस बार अच्छी गेंद, सबमरीन डिलीवरी पड़ने के बाद वैभव बिल्कुल नीचे रही गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में. यानी कि आज एक पहले मैच में मेडन ओवर हमने देखा, रोहित जोशी और सतीश जोशी इनके हाल से 500 का इनाम आ चुका है. 12वें खिलाड़ी के पास जमा है. मैच होने के बाद आप लेकर जाइए. क्या दूसरे गेंदबाज बनेंगे हरीश के बाद मेडन ओवर फेंकने वाले टीम जानता राजा 11 दादर के ओर से नसीब नाइक तैयार. और लवली, एक बार जोरदार तालियां. सरपंच ट्रॉफी भेंटकल में ये दूसरे गेंदबाज बने नसीब नाइक मेडन ओवर. की भी समाप्ति हो चुकी है. यानी कि टोटल नसीब नाइक ने अपने 2 ओवर में रन दिए 5 और 6 विकेट लेने वाले गेंदबाज बने. उसके बाद रितेश ने 1 ओवर में केवल 2 रन दिए, उन्होंने 1 विकेट लिया. 7 विकेटों के नुकसान के ऊपर स्कोर सिर्फ 7 है. यानी कि जीतने के लिए अब आने वाली 12 गेंदें और चाहिए 50 रनों की आवश्यकता. प्रति ओवर 25, यानी कि प्रति ओवर 4 छक्के यहां पर मारेंगे तभी तो ये मैच आपके लिए जरूर बनेगा. अनुभव उम्र से नहीं परिस्थितियों का सामना करने से आता है. आणि नेहमीच आम्ही सांगत असतो परिस्थिती जेवढी बिकट तेवढा शिवरायांचा मावला तिकट. आता ही परिस्थिती गंभीर, आता तुम्हाला तिथे खंबीर राहावं लागेल कारण थोडासा इस मैच में दूर जा रही है टीम भोलेनाथ 11 औरे. 12 में रुको जरा सबर करो, मार्च महीने भी बिल्कुल इंडियन प्रीमियर लीग का आगाज होगा. विशेष डीजे और इस बार बड़ा शॉट खेला है, क्या ये 6 होगा? जी हाँ, ये पहले करना चाहिए था लेकिन अभी भी हिम्मत हारी नहीं है. मैच बनेगा 6 रन.
छक्का आने के बाद तुरंत कमबैक किया गेंदबाज प्रवीण मात्री की ओर से, लेकिन यहाँ पर जो मुश्किलें पैदा हो रही थी तो मुश्किल थोड़ा सा दूर करना चाहते थे बल्लेबाज। छक्का जरूर आया, उसके बाद डॉट बॉल। और चले इस बार लाइन चेक करेंगे अंपायर। ऑफ स्टंप से काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा। दोनों अंपायर आप देख सकते हैं, विश्वास ठाकुर सर, विशाल ठाकुर सर और हेमंत मात्रे सर, ये दो ऑफिशियल अंपायर इस मैच में। और साथ ही साथ हमारे इसी गांव के दो अंपायर परेश पाटिल और साथ ही साथ शरद मात्रे, ये दो अंपायरिंग हमारे दोनों स्कोरर की भी काफी बढ़िया जिम्मेदारियां। और फुल टॉस, नहीं छोड़ेंगे इस गेंद को, और इस बार ये तोहफा कबूल कर दिया था और सीधा गेंद जाती हुई 6 रन। रन बने स्कोर कार्ड के ऊपर 20 रन, 57 रनों का टारगेट है और अभी भी चाहिए 37 रनों की जरूरत। वैभव एक ही मन में लक्ष्य लिया है अब और टीम के बल्लेबाज मेरे ख्याल से श्रीकांत ठाकुर ने कि बची हुई जो 9 गेंदे उन 9 गेंदों में बस उन्हें 6 छक्के मारने, यही कोशिश ये खिलाड़ी कर रहा है। हल्के में ना लेना है जानता राजा 11 दादर टीम को, भले ही 12 में 50 चाहिए। सोचो हर ओवर में अगर 4 आएंगे छक्के तो आपके भी नींद उड़ जाएगी। रातें भी अच्छी है, मंजर भी अच्छा है, आगे बढ़ने की हिम्मत करना है, बस सब कुछ अच्छा होगा, यही दिखाते हुए भोलेनाथ और टीम के लिए बल्लेबाज श्रीकांत। तो चले इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा था, शरीर से दूर फेंका था गेंद को वैभव, तो फिर क्यों छेड़खानी करने का प्रयास किया। व्हाइट बॉल जाती तो एक्स्ट्रा यहाँ पर आपके पास रन जरूर मिलती, लेकिन यहाँ पर गए वहां पर गेंद की तरफ और बाहरी किनारा लगता हुआ डॉट बॉल की समाप्ति नजर आ रही है। बॉलर राउंड द विकेट से तैयार, अच्छा शॉट, गैप में खेला है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, गेंद सीमा पार, 4 रन। झाली ओवर लेकर आते हुए जानता राजा 11 दादर की ओर से राम मात्रे। आने वाली एक बड़ी लीग डीपीएल दादर प्रीमियर लीग मार्च महीने में आपको नजर आएगी, और जिस तरीके से उनके समर्थक काफी मात्रा में नजर आते हैं, और आज भी देखिए उनके कई सारे समर्थक अपना ये मैच का आनंद लेते हुए, बिना किचकिए जय जयकार नहीं होती, अगर हिम्मत ना हारे तो हार कर भी कभी हार नहीं होती। क्या कोई करण मरवी बनकर आएगा जो गावठान के करण ने 6 में 6 छक्के दागे थे। और पहली गेंद मिड ऑफ के ऊपर से खेला, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद थे, कैच की तरफ नहीं पहुंचे, दूसरे की कोशिश कर रहे हैं, हल्के में ले रही है वहां पर, तब तक 2 रन पूरे और इसे 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है वहां पर भोलेनाथ और टीम का 27 के ऊपर। 30 रन अभी भी चाहिए, एक अच्छी सोच 27 बने, वही बहुत सोच अच्छी है कि डबल लिया उन्होंने, क्योंकि 5 में आप 5 छक्के मारने, उसी सोच के साथ शायद ये डबल ली होगी, लेकिन शुरुआती अगर कुछ गेंदों के ऊपर 2 बड़े हिट आते तो शायद मैच में फिर से एक बार पलटवार कर सकती है। चलिए शॉट ऑफ गुड लेन, उठाकर खेलने का प्रयास देख रहे शक की बुनियाद से अंपायर की तरफ, लेकिन गेंद सामने से वहां पर निकली, सीधा विकेट कीपर के हाथों में।
4 गेंदे और चाहिए 30 रन। इसी डॉट बॉल के साथ जानता राजा 11 दादर टीम ने बेहतरीन कमबैक किया। औरा टीम का कहां गलतियां हुई, जहां पर उनकी शुरुआत पावर प्ले में थोड़ी सी खराब हुई, उसके चलते दादर टीम ने वापसी की। चलिए ये भी गेंद अंदर की तरफ लाने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति, यानी कि पूरी तरीके से प्रेशर लगातार लिया उन्होंने और टोटल विकेट भी गवा चुकी है 7, यानी कि आप पूरी तरीके से 100% मुकाबला खुला हो चुका है। अगर 2 गलतियां कुछ होती है, 9 बॉल 2 छक्के, तो फिर पलटवार हो सकती, लेकिन इतनी बड़ी गलती नहीं करेगी जानता राजा 11 दादर टीम। 3 बॉल में चाहिए 30 रन, छक्का 8 नहीं बल्कि 10 भी मारेंगे तो भी मुश्किल लग रहा है। बड़ा शॉट, हवाई यात्रा, लॉन्ग पे खिलाड़ी मौजूद और ये कैच ड्रॉप। किसी भी बॉलर्स का मनोबल अगर बढ़ाना है तो आपकी फील्डिंग सुधार लाना बहुत जरूरी होता है। नेक्स्ट मैच के लिए दोनों भी टीमें तैयार रही है। चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी और डेविड 11 गावदेवी खेलों ने, वशिनी टीम के कप्तान ने टॉस जीता है। जैसे ये मैच समाप्त होगी तुरंत आपको मैदान के अंदर जाना है। दमदार बल्लेबाजी आज रही सभी टीमों के खिलाड़ियों की ओर से, खास करके गेंदबाजों ने आज इस पिच के ऊपर काफी प्रभावित किया और एक बड़ा बोलबाला गेंदबाजों करा। चले इस बार भी अंदर की तरफ लाने का प्रयास, शरीर पर टकराई गेंद, डायरेक्ट हिट करने का प्रयास किया है और अंपायर की तरफ उन्होंने इशारा किया और अंपायर की उंगली सीधी आसमान में। 8वां विकेट मैदान से बाहर। गेंद बची है 8 विकेटों के नुकसान के ऊपर। लोवेस्ट टोटल हम यहां पर देख रहे हैं, यानी कि टोटल बड़ा खरा करना था, चेस करना था, लेकिन सिर्फ रन बने स्कोर कार्ड के ऊपर मात्र केवल 28-28। आखिरी गेंद के ऊपर स्विच हिट का प्रयास और चलिए इसी के साथ अपनी पहली जीत दर्ज करती हुई, क्योंकि पहले राउंड का आखिरी मैच था जहां पर जानता राजा 11 दादर टीम ने यह मैच जीता। अभिनंदन एंड हार्ड लक टीम व भोलेनाथ आवरे पुढच्या मॅच साठी, पुढच्या स्पर्धेसाठी आवरे संघ खचून न जाता नवीन चांगली तयारी करा। चुका होत असतात परंतु त्या चुका सुधारून चांगला खेळ तुम्ही पुढच्या स्पर्धेमध्ये करा। तुम्हाला शुभेच्छा असतील आणि नेक्स्ट मॅच साठी जानता राजा 11 दादर संघ तुम्हाला शुभेच्छा। बघा एकूण नशीब नाईक आपल्यासाठी सुधीर जोशी आणि जोशी ब्रदर्स यांच्या वतीने देखील 500 आलेत आणि त्याच्यानंतर विशाल स्पोर्ट्स दादर यांच्या वतीने देखील आपल्यासाठी 500 रुपयाच्या कॅश प्राइज घेण्यासाठी आपण यावं। चला लाईन अप करून या मैदानातून बाहेर आणि पंच आमचे परेश पाटील सर आणि शरद म्हात्रे सर यांना विनंती करतो की आपण लगेचच पंचांच्या भूमिकेसाठी मैदानावरती जावं आणि समोरचे प्रेक्षक आहेत बघा दादरचे, त्यांना विनंती असेल थोडं आपण साईडला व्हा। वैभव ठाकूर अभिनंदन तुमच्या संघाचं, संघाचे नेहमीच टी शर्ट स्पॉन्सर राहिलेत। आणि मॅन ऑफ द मॅच नशीब नाईक, मेडन षटक म्हणजे टोटल 2 ओव्हर मध्ये जवळजवळ 6 गडी त्याने बाद केलेत। तो नशीब ठरलाय या सामन्याचा सामनावीर आणि नशीबला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो। दयाराम काका पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यावी आणि त्याच्यानंतर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नशीब नाईकला देऊया। नशीब यावा, अभिनंदन। आर्या एंटरप्राइजेस दादर यांच्या वतीने देखील नशीब आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आले, ते घेण्यासाठी आपण यावं। एकूण 1500 रुपयाचं कॅश प्राइज ते म्हणजेच नशीब नाईक या गोलंदाजाला। नशीब यावा, प्लीज कम ऑन द स्टेज एंड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अवॉर्ड। क्या बात है, दमदार गोलंदाजी, सिक्सर विकेट टेकर गेंदबाज, 6 विकेट त्याने घेतले, 1 मेडन षटक म्हणजे टोटल 2 षटक हाताळली, 2 षटकामध्ये अवघ्या त्याने 5 धावा दिल्या। ज्या संघाच्या नावामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव दडलंय अर्थातच जानता राजा 11 दादर क्रिकेट संघ। अभिनंदन नशीब, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स। आयुष्यातली ही पहिलीच अशी सिक्सर विकेट टेकिंग गोलंदाजी होती की याच्या अगोदर कधी विकेट घेतले होते